नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। ट्रॅफिक वॉर्डनच निघाला सराईत चोर। वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरून या वाहनाचा वापर करून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्यास वाकड पोलिसांनी काल अटक केली। ट्रॅफिक वॉर्डन म्हणून तो वाहतूक शाखेत यापूर्वी कामाला होता, मात्र वर्तणूक चांगली नसल्याच्या कारणावरून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते। सचिन मानसिंग चव्हाण वय 27 राहणार मान असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याने 2 ठिकाणी चोरी केल्याचे व वाहन चोरी देखील केल्याचे उघडकीस आले। आयसीयू मध्ये ॲडमिट असलेल्या 2 पेशंटमध्ये वाद, काचेने केले वार। सांगवी जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने दुसऱ्या वृद्ध महिला पेशंटवर काचेने वार करून जखमी केले। ही घटना काल दुपारी रुग्णालयात घडली। कांता मारुती जाधव यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार बाबासाहेब डोंगरे वय 42 राहणार औंध याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाधव या आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत होत्या। त्यांच्या बेड शेजारी डोंगरे देखील ॲडमिट होता। दरवाजा बंद केल्याच्या रागातून त्याने काचेच्या सहाय्याने फिर्यादीच्या हातावर जखम केली। 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार। एका 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली। काळेवाडी परिसरात संतापाची लाट उसळली आहे। दुपारी 1च्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी मुलीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विजय भोसले वय 47 राहणार काळेवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवून तिला जवळच्या खोलीत नेले। त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। काही वेळाने मुलगी घरी आल्यावर अस्वस्थ झाल्याचं दिसून आल्याचा आईला संशय आला। यानंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। या घटनेमुळे काळेवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा। दापोडी परिसरात बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली। दापोडीतील विश्वास चाळ येथे हा प्रकार सुरू होता। या प्रकरणी नारायण साळवी राहणार दापोडी याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून 10,000 रुपये किमतीची 100 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली आहे। पिंपरीतील भीमसृष्टीत अभिवादनासाठी उसळला जनसागर। उत्साही व जल्लोषी मिरवणुका, जय भीमचा जयघोष, दुमदुमणारी भीमगीतं, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि डीजेचा दणदणाट असा अपूर्व उत्साह पिंपरी चौकातील भीमसृष्टीवर मंगळवारी दिवसभर दिसून आला। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता। शहरातील विविध संस्था मंडळे यांनी सामाजिक उपक्रम राबवत तसेच दापोडी येथील बौद्ध विहारात सलग 18 तास वाचन करून विद्यार्थ्यांनी महामानवाला अभिवादन केले। तर पिंपळे गुरव येथे ग्रंथ दिंडी काढून बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या पीएफवर ठेकेदाराचा डल्ला। पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या पीएफमध्ये ठेकेदाराने घोळ घातल्याचा प्रकार उघडीस आलाय। कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ नियमित कपात केलं जात असतानाही ती रक्कम डिव्हाइन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीने संबंधित खात्यात जमा केली नसल्याचं उघडीस आलंय। कामगारांच्या तक्रारीनुसार कंपनीचे महाव्यवस्थापक विजय शुक्ला यांची कार्यपद्धती दबावाची असून पीएफ सारख्या हक्काच्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जात असल्याची लेखी तक्रार कामगारांनी केली। तक्रारीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे तत्कालीन उपायुक्त सचिन पवार यांनी शुक्ला यांच्या जागी दुसरी व्यक्ती नेमण्याची कंपनीकडे मागणी केली होती। कामगारांशी समन्वय राखणारा प्रतिनिधी बदलण्याबाबत कंपनीला नोटीसही देण्यात आली होती। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।